लग्न झाले का आणि मग पोरग उभा राहिलेत म्हणून तसे दिसते तर नाही ते मोंड्याचा माल आहे सगळा सगळं ते निघालं एक तिकडं. आता काय झालं त्याला काय 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 शिल्लक राहिले बाबा तुझं बघा ती दोन आले इकडे आले इकडे इकडं अरे इकडं असं काय असं गेलं ती माग काय ह्यांचं एवढं हा मारुत राय मारले कार्टे आगाव आहेत. अहो ही अशी पिढ आहे महाराज यांच्यामुळं मॅडम शाळेत जायचे बंद झाल्या. अशी तकलीफ देते ही कार्टे मॅडमला. मी म्हणलं मॅडम तुम्ही शाळेत कमन येत नाहीत. मॅडम म्हणल्या रोज पोरं मला हसतेत नाही येणार मला शाळेत. मी म्हणलं पोरं कमन हसते रे मॅडमला. ती म्हणले आम्ही कोणी हसत नाही हा एकटा म्हणतोय आरची आली. लई कार्टे आगाव आहे तिथून पुढे देणार ठेवर पोरं नसलेला आनंद बी नाही हो ऐक नाही. घरात मुलगा पाहिजे का नको आजी घरात नातू पाहिजे का नको हे चष्मेवाले आजी बऱ्याच आजी सांगा बरं तुम्हाला नातू जास्त आवडतं का सून आजीने चष्माच काढून टाकला. नको ग बाई नाही पण कोण आवडतं सून का नातू हा नातू का सून आजी हा नातू तो का पाकिस्तानातून आलाय होय. सून घरात नसल्यावर नातू येईल का यांना कोण आवडलं पाहिजे बरोबर आहे का नाही आजी सून बरोबर आहे. या अलीकडली आजी मग ती सून आवडत माझी सांगा बरं तुम्ही मटा मटा मुके कुणाचे घेता सुनाचे का नाताची. आता लईच आग लागली पण काय बाय म्हणतात मला सून नीट बोलत नाही. कशी बोलल तेवढं तुम्ही अंजारलं गोंजारलं का तिला कधी. माझी मुलगी सारखी आहे माझी मुलगीच आहे मला मुलगी नाही. मग तुम्ही गालावून हात फिरवा जरा गोड बोला ना. बघा बरं सून तुम्हाला आंघोळ घालते का नाही उन्हाळ्यात सुद्धा गरम पाण्यानं. अरे उकळून टाकीन का नाही पहा उग माणसं आपण द्या ना थोडं त्याला बघाय ना तर मी काही म्हणतो असं याच माघारी जाऊन आला बरं झालं आपलं बघून आला असं कुलूप लावलं का नाही. हे लेकरू बरं आहे बरं काय नाव रे तुझं दादा हा हा पवन पवन नाव आहे ना. हा मोठं झाल्यावर काय व्हायचं माहिती तुला मोठं झाल्यावर काय व्हायची इच्छा आहे हा येणं माहीत जिरवली काय असं महाराज व्हायची इच्छा. मग महाराज व्हायचं म्हणजे आता शाळा आता इकडलं का संप्रदाय पाहिजे का नको आता शिकायची आहे का नाही इच्छा आहे. आता शिबिर चालू आहेत असं कोणाला टाकलं पाहिजे. बाप बी असे आडमुठे मेंदूचे काही माझं पूर्व कीर्तनकार करायचे आहे असू द्या महापापे ना टाळकरीच बनवायचं. मग आपण म्हणलं टाकाना आळंदीला अजून काय त्याचं वय मग मिशा फुटल्यावर टाकतीस आणि त्याला वय आता त्याला टाक म्हणजे तो शिकण कवा टाकायचं. आणि काही माणसं बोबाटा करतात वारीला जाऊन येतो वारीला जाऊन येतो गेला कवा एकादशीला 8:30 वाजता तर रात्रीचं बसला एसटीत बार्शीला घरी आला वारीला जाऊन आलो कवा गेलतास तू यांचे 2-4 आहेत वाटतं तशा उगा बाबा नाही. मी म्हणतो पंढरपुरात एकादशीला तिथंच राहा अजिबात यायचं आणि दशमीला जायचं आणि 12 सोडूनच यायचं. त्याला म्हणा वार खरी असंच जात आहे ना असंच माघारी येत. ते मंगापूरचे तर येडीवणीच करते
एकीकडे पिशव्या टेकी ते दुसरीकडे फराळ करते, त्याला बी देत नाहीत काही, ह्याला बी काही देत नाहीत. आले घरी आणि त्याला विचारलं कस काय, तिकडे फराळ केली, पिशव्या इकडे टेकल्या. अरे 100 रुपयासाठी कशाला हलगडपणा करता? त्या महाराजाला 100 तर दे. एवढ्या आळंदी तुझे पैसे लागतील, तिथं मठ तयार होईल, तिथं कीर्तन प्रवचन. आळंदी हे गाव दैवताचे उगच. मी तर माव सांगू का, इथून पुढे एक करायचं, सगळ्यांना विनंती करतो, उगं थोडं का व्हायला द्यावं. नसेल तर आमच्याकडे एक पद्धत आहे, त्याला असं कणभर द्यावाला द्यायचं. किती द्यायचं? आणि मनभर घ्यायचं. किती घ्यायचं? असं पोटभर मनभर घ्यायचं. देवाला असं मुठभर द्यायचं. किती द्यायचं? आणि असं पोटभर घ्यायचं देवाला. हा, असं मागायचं. उगं देतानाच आता तुम्ही कृष्णाला नैवेद्य केवढे देता? तळाचा एवढा. हो. आणि त्याला बिचारायला बायका किती का जगल का बिचारा? ते सांभाळतील का त्यांना? आता नैवेद्य जरी एवढा एवढा आला तर ह्या बाबाला बायका 16,100. कसं व्हायचं त्याचं? नारळ फोडला तर तुकडा ठुते तर घरी घेऊन जाते दाखव. पेढे ठुले तर पेढे एकच ठुते. काय उपयोगी त्याला? एक करायचं माणूस. देवाला भाव लागतो. काय लागतो? भावे बिन देव. जीवनच सुखी नाही. आणि जीव सुखी करायचा असेल तर त्याला भाव पाहिजे. कुठं का होईना, कुठंतरी श्रद्धाच पाहिजे ना, तर काही उपयोग नाही. आणि ज्याच्याकडे श्रद्धा नाही ना तिथं सबुरी नाही. जिथं श्रद्धा आहे तिथं त्याला सुंदर अभंग आहे बघा. माणसाच्या जीवनामध्ये नानाबाई म्हणतात ना, बाबा विषयाची समसुख अबराची सावली. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे विठला विठला. त्याला पुरावा आहे. ते त्यांच्याच दारात बसले वाटत. मंदिराच्या घरी शेजारी असलेलं लय खास असते. इकडे बी लयच खास काम. हे सगळे सोयरेचे आपले मामा मंडळाचे जाधव होते का सगळे? नाही, दोन्ही जाधव. पुन्हा अजून गायकवाड. पाहा काय ठेप आहे मस्त पैकी टाकाटा. या तर इकडे दारातच बसलेत का काय सगळे? काय करावा? मी येताना पुढच्या वर्षी दोरीच घेऊन येतो. मंडपातच फाशी घ्यायची. किती कष्ट आहे यांना, काही कमी कष्ट आहे यांना? सगळ्यांना कष्ट आहे बरं का. प्रत्येक जण कष्टातला माणूस असतो. कष्ट नाही तर जीवनच नाही. सगळ्यांना कष्ट करायला पाहिजे. पण एक थोडा वेळ मोकळं व्हायचं. हे एवढं मोठा मंडप टाकलाय, या बाबाला काही काम नव्हतं का? जीव काढू काढू हे सगळं मंडप टाकलाय. हे दारात बसते. पुढच्या वर्षी मंडप टाकू नका. फक्त एवढं स्टेज बनवायचं ते बाबा पुरतं. दिवसभर असेच बसवायचं. बसा दारात. आणि दिवसभर अशी आग पडती म्हणता उन्हाचं. सोपं आहे. रामकथा करत जरी असतं दुपारी काही साधं होते का महाराज? आणि रामकथेतलं काय कळत कोणाला? काय घेते कोण? काय घेतलं कोणी? आता तुम्ही रामकथा ऐकायला 2-3 दिवस झाले. कोणत्या जावा ना जावाच्या गळ्यात पडली रडली. अय जावा जावा, त्या जावाने इकडे जावा, त्या जावाने तिकडे जावा.
एक कथा ऐकावी. लय खास बरोबर वाटत. एक कथा ऐकली आमच्याकडे, एकच कथा, भांडणच मिटलं. कथा ऐकायची तर भांडण मिटले पाहिजे. भागवत कथा ऐकली, महाभारत ऐकलं, पण सख्या भावाचे भांडण बंद झाले. सख्या भावाचं भांडण जर कोर्टात न जाता इथं मिटलं ना कथेत, सगळा खर्चच पावन झाला. आयुष्यभर भांडण खेळायचं काय मिळतं कुणाला. सख्या भावाला नीट बोलायचं नाही आणि सत्याला पंगत द्यायची. आग लाव तुझ्या पंक्तीला. त्याला पंगत देतो, सख्या जावाला नीट बोलायचं नाही आणि तुळशीवालीचे दर्शन घ्यायचे. तुळशीवाली बी बिगर सासूचीच. तिची सासू उलटली, हिची गेली. प्रेम सुख देई, प्रेम सुख म्हणायच्या, ए अक्रूरा चांडाळा, तुझं कोणी धाडी का घात करू आलाशी ओदिशी सकळा. ए अक्रूरा, तुझं नावच तसे अक्रूर आणि तुझी करणी सुद्धा कशी. आणि सगळ्या गोपिका म्हणायच्या अक्रूर चांडाळ. आणि कृष्ण म्हणायचे, ए त्याला नका काय म्हण, ते माझं प्रेमाचं भक्त आहे, वारकरी आहे. आणि मथुरेतून बघा लय गोड आहे. कंसानं अक्रूरालाच का पाठवलं की अक्रूराच्या मनामध्ये कंसाला माहित नव्हतं कृष्णाविषयी इतकं प्रेम आहे, पण अक्रूर इतकं खास होतं. किती गोड काम आहे, मला नोकरी मिळाली, कुठं जायचं, देवाला भेटाय. म्हणून तर काही कंडक्टर, काही ड्रायव्हर, काही पोलीस वारीला जर त्यांना ड्युटी मिळाली तर आनंदी असतात. हो, पंढरपूरला वारीला ड्युटी मिळाली का ती काय म्हणते माहिती, साहेब आमच्या 2-4 सुट्ट्या रद्द करा, पण आम्हाला कुठे द्या. आणि पेतड खतडावलं काय म्हणते माहिती, आपल्याला नका, नको 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 नको, 5-6 दिवस गॅप होत आहे, नको नको. मग मरत आहे तिकडे पुन्हा. मी तुम्हाला खोटं बोलत नाही मानस. हो, आम्ही मित्र आहेत आमचे बरेच. वारी निघली ना वारी, ते काय म्हणतं माहिती, वारी जर न म्हणलं तो म्हणतो काय, आता आमचं मिलिटरीवाला एक मित्र आहे माझा, गंगखेड तालुक्यात, फक्त ते सप्त्याला सुट्टी घेते. त्याला लागून झाले 16 वर्षे, ते सप्त्याला सुट्टी घेते. एकदा त्या बर्फाच्या प्रदेशात गेलं, ते सप्त्याला आलं नाही, येता नाही आलं ना, तिकडे यायची सुट्टी नसती, बर्फ पडला नाही येता आलं. त्यानं सगळा सप्ताह तिथं ऐकला ड्युटी करीत करीत. पण ती फक्त सप्त्याला सुट्टी घेते, जत्रेला नाही, तमाशाला नाही, कोणचं लग्न असू जा नाही नाही, सप्ताह सुट्टी. त्याला म्हणायचं मिलिटरीवाला. आता काय लोक काय म्हणा, ते मिलिटरीवाल्याला एवढा जिव्हाळा आहे सप्त्याचा, आणि आपल्याला काय माणसं म्हणते ती कवा जातो काय बन बन. सप्ताह एक उत्तर आहे का, सत्यानं चित्त शुद्ध होते, सत्यातल्या कथेनं माणसाचं जीवन बदलत आहे. आता आपण घेत नाहीत त्याला काय करा, आणि थोडं घेतलं पाहिजे. सत्यात सासू कळती, आई कळती, महिला मंडळ खरं सांगा, खोटं बोलत नाही. सगळ्या बऱ्याच तरुण आहेत, त्यांना सांगायचं, सांगा बरं मला, तुम्ही माहेरात गेला तर आई नाही रडत का नाही, मग तुम्ही? खोटं बोलत नाही. जिची आई वारली ती रडते का नाही?
अरे माहेरात गेली तिला सगळे दिसते माणसं, भाऊजाया दिसल्या, भाचे दिसले, भाऊ दिसला, वडील दिसले, पण तिला कोण दिसत नाही. आई रडती का नाही? डस डस रडती. मी त्या दिवशी तर बाई पाहिली, तिनं त्या झाडाला धरून रडत होती. मला झाडाला का धरलं? ती म्हणजे झाडाखाली तिच्या आईची राख आहे, झाडालाच कवटळून रडायची. सांगा बरं तुम्हाला किती जिव्हाळ आहे आईविषयी, आहे का नाही? आहे का नाही? मग तुम्हाला आई असं वाटते का नसं वाटते? असं वाटते ना. आमची उलथावा का? काय बाया काय म्हणते, आमच्या पप्पाचं बाप आहे ना कुणाकडेच खात नाही, आई कशी गेले तरी उपाशीची येते. ती बहिणी कशी गेली त्या दिवशी परतूरला, घास नाही खाणार, त्यांना आवडत नाही कोणाच्या हात. हा, आमचं पप्पाचं बाप करतो माझ्या हातालाच पोटभर जेवत, त्यांचं पोटभर जेवण माझ्या हातानं होत. मी काही करू द्या त्यांना लय आवडत माझ्या हात. हो, मी बोंबील करू द्या, खेकडे करू द्या, अशी मन लावून जेवत येत ती, लई जेवत. मी बघितलं, मी असं पुढं बसते, वया 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 एका कोरभर कोरभर जास्तच खाते ती दरवेळेस. वा वा, ही काय काम बी नव्हे. खरं सांगा, हिचा भ्रम आहे का नाही? काय बाया म्हणत्या लई पोटभर जेवत आहेत माझे मालक. खरं आहे, पण तू यायच्या अगोदर तो काय खातो? आमची म्हणत होती मला एक दिवशी, आमची म्हणत होती मला, मी जीव घातल्यामुळेच तब्येत बरी झाली. येणे गरी बाबा, खरंय खरंय, घरचीने जीव घातल्यामुळं या दोघांचे आहेत काय? म्हातारी आहेत ना? आज म्हातारी घरी आहे का मंडळी तुमच्या दोघांचे बी? तुम्हाला किती येतात? नाही, तुम्हाला नाही का? त्यांना कळलं नाही, त्यांना दोन आहेत का? तीन पोरीने एक पोरग आहे. आम्हाला वाटलं बायका ती नाही, हिने कधी गोडीच दिसतंय. असं नाही, त्यांना वाटलं आपण लेकरं विचारतोय, आहे का नाही? असं ऐकाय बी कमी येत असं. मी म्हणलं 3 असताना बी कस काय गडी घेते काय? आमच्या इकडे बरगड्या उघड्या पडल्या, हात टेकून उठवतोय. असं नाही, जुने माणसं ताईटच होते माणूस. आता काय राहिले? आताच काय नाही राहिले. आता तुम्हाला सांगा, जुने मावले सगळ्या बघा बरं, डोक्यावर पदरच आहे सगळ्यांचे, जेवढ्या जुने आहेत तेवढ्या. आता नका घेऊ, राहू द्या. टपकन पदर वाढला नको गो बाई. ते म्हणते फक्त तू ये बाहेर, आता तो पाहतो. आमच्याच गावात येथून आम्हाला भुकतो. एक करा आई, तुमचं काय महाराज? आज काय झालं माहितीये का? आज काही नाही करायचं, सगळ्याला सांगतो. एक करायचं, माझं जीवन बदललं पाहिजे, मी आनंदी पाहिजे. मी कसं पाहिजे? गोविंद गोविंद